हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पालक पनीर। त्यासाठी आपण पालक कट करून घेतलेला आहे। तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून आता आपण तो उकडायला ठेवूया। जास्त वेळ उकडायचा नाही आहे। त्याचा आपण उकडलेला पालक आहे ना, तो मिक्सरमध्ये घेतला आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची टाकून आपण तो बारीक करून घेणार आहोत। कढईत तेल तापत ठेवलं आहे। आपण यामध्ये जिरं घालणार आहोत, तेजपानचे तुकडे घालणार आहोत, कांदा घालणार आहोत, छान लालसर कांदा करून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपण बारीक कट केलेला टोमॅटो घालणार आहोत। थोडा परतून घेणार आहोत। यामध्ये आपण गरम मसाला, खडे मसाला बारीक कुटून घालणार आहे। दालचिनीचा तुकडा, 3 लवंग आणि 2 मिरे असं बारीक कुटून असं फ्रेश मसाला घालणार आहोत। आता आपला टोमॅटो झालेला आहे। या ठिकाणी आपण थोडी आलं लसूण घातलेलं आहे वाटणामध्ये, तर थोडीशी पेस्ट घालणार आहोत। याच्यात आपण याची पालकची पेस्ट करणार आहोत। पण पालक जास्त शिजवायचा नाही, त्यामुळे त्याचा कलर चेंज होतो। थोडासा अगदी एक 5 ते 7 मिनिटं त्याला उकडून घ्यायचा आहे। पालकचा कलर चेंज होत नाही। यामध्ये आपण मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालणार आहोत। किंचित अगदी 2 चिमूट साखर घालणार आहे, ज्याने आपला पालकचा कलर चेंज होत नाही। थोडंसं पाणी घालणार आहे आपण। मिक्सरच्या भांड्यात घेऊन घेतलं।
आपण आता हा गरम मसाला कुटून घालणार आहे याच्यात सगळ्यात शेवटी। आता आपण हा गरम मसाला आहे तो थोडासा अगदी बारीक नाही करायचा आहे, तसा टाकणार आहोत। आणि आता पनीरचे तुकडे टाकणार आहोत। एक 2 मिनटं वाफ घेतले की आपली भाजी रेडी आहे। आपली शाही पालक पनीर रेडी आहे। आता आपण सर्व करूया। 2 मिनटं वाफ घेऊ। आपली शाही पनीर भाजी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर खूप खूप धन्यवाद।